बाई मला तर असं झालं काय उपयोग नाही जवानीचा. जवानी तर अशीच वाया चालली बाई. याच्याने काय व्हायना जाईना. बसते का घरचे? हा बसली. बाई मी मावल्या पोटाला तुला सांगणार आहे तू का आज. सांगा बाई. हा तुला मान्य होईल का नाही होणार? बोला. बाई आता तू काय माझ्या बघ बागत नाही. हां माय आहे मजबुरी आहे का नाही? अहो तुमची झाली मजबुरी पण ते काय बाई तो झेंडा कायमचा तुमचा खालीच. आता काय करू मी हाताने खाली करतो का? पण तो झेंडा फडकतच नाही तर काय करू सांगा बरं. मी सगळं उपाय करून नाही पाहिले. झाली गाड्या चिडचिड. मी तुम्हाला खरंच सांगते. नाही मी सगळं करून पाहिले. आता आहे ना माझ्या जीवाला वाटलं ते मी राहील नाही तर मी नाही जाऊ नको तू जर गेलं तर माझ्या पंचायत होऊन जाईल. मग मी तेच म्हणते. ऐक ना मी एक डोकं लावले आणि तुमच्या धाका बिनं मी माझ्या जीवाची पंचायत करून राहिली. तुमच्यामुळे मी काला माझ्या जीवानी जाळू. नाही तू तर म्हणा बरोबर आहे म्हणा पण आता काय करते ते मग हातात आहे का? मग गोळ्या खाऊन पाहिलं तू काहीच बहिणच. मग कोणी तिथे काय मत्र मारलं का काय झालंय? हा तुम्ही मोठे टॅबला कोणा पुढे उघडं करून बसले होते कोणा काय म्हणतात लई लोक बेकार राहते. एवढी देखणी बायको केली ना हा मग तिथे केलं खर्च कर. हा मोठा पारतचा नांगर लागून गेला तुमच्यावाला आणि कोणाच्या डोळ्यात आला आणि लगेच त्यानं त्याच्यावर मंतर मारला. हा मायामुळे म्हणलं तर हाय बाय. नाही तुझ्या म्हणून बायको एवढी फुल फॅशनी याची मग नकोच हा माणसातच नाही तुला ठेवायचा. पाहिलं मला तर लई मना पण उरत येतो पण ते व्हायला ना. काय उपयोग आहे त्याचा? आता काय करते पण मी काय म्हणतो ऐक ना बोला. तुला मी काय बोलू राग नाही आणलं ना? नाही नाही. हा हम्म. मी एखादा माणूस तो काला माणूस पाहत्या. मग त्याला काय होतं मग काय आता तुम्हाला घरातलं काम होईना मग आता बाहेरच्या कामाला माणूस पाहत्या काय? बाहेरचं व्हायना का? तिडे बी तुमचे हात पाय जडले काय? नाही बाहेरचं मी सगळं काम करणार बाहेरचं तू काहीच ठेवणार नाही. हा घरातल्या कामाला माणूस पाहतो. हाय मा एक मित्र तुला सांगून पाहतो. कोणी? तुला काय करायचं बस कर राव. त्याला सांगा त्या का? हां पण बाई बाबा नको करायला. नाही तेरेचे पण मिरेचे तिघांच्या सोडून आहे ना चालते कानून झालं नाही बाई. तू काळजी करू नको मी बसून उमऱ्यामध्ये बसून राहीन. हा मग असं असन तर काही नाही बाई. मी डायरेक्ट उमऱ्यामध्ये बसून राहीन. मग तुम्हाला काय करायचं मग म्हणायचं आता उघड्यात आहे. मावाला एक मित्र वाता हो. कोण वाता मावाला शाळेतले एक नाव सांग मला. वाता कोण नाव सांग मला तू. वाता बाई नाही ते मित्र नाही आपला घरचा माणूस आहे बाबूराव वाता. अरे 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 मग तू खेळ झाला. कस काय हो? तू लय वाडा ताडा करी माझ्या जीवाचं पाणी पाणी पाणी. हा ना तो लय भूक खेळेल माणूस आहे. मग हा पापेल तर तो हायचे म्हणा. मग तो आहे ना हा पापेल हायचे. पण तुम्हाला काही माहिती झालं का त्याच्यावर? हा बाई त्याला किती हा मागच्या महिन्याची 6 तारीख नाही का तेच दिवशी त्याच्यावरून वारं गेलं होतं. वारे बिर मग वारं गेलं हातपाय वाकडे झाले. मी काय आणि म्हणतो त्याच्यावर दवाखान्यात राहिला 5-50 हजार रुपये खर्च केला आणि वर गेला लगेच. मी काय म्हणतो माहिती का 8 तारखेला तर वर गेला तो. अरे परत खाली नाही. वर गेला कायमचा. आणि मग कस काय माहिती मा मित्र आहे. आता सांगू राहिले. अच्छा जर आता अशी बाजू तुम्ही धरली तर मी त्याला सांगणार होते पण तो गेला वर दुऱ्या करून लोकांचं वाटोळं करू नाही पण त्याला एका बायका चांगल्या नजरेने पाहिलं नाही बायका पाहिलं की त्याला काय करायचं खाजव यायची. आणि तुम्हाला सांगते काय तुम्हाला सांगू कोणाशी बोलायचं जरी असलं त्या बाईला धक्का लावल्याशिवाय बोलणार नाही. गेला हा पापाचा मालगा पापा वर गेला गचकून. हा जाऊन दे मरदे बरं घेऊ का मा मित्राची गाठ. घ्या बाई तुम्ही गाठ घ्या लागलं तर. हा घ्या गाठ. मित्राची गाठ घेतो पाव काय. मी बी जाते घरी. मला घरी जायचं. म्हणला ना लगेच आजपासून चालू करतो कारखाना. मी जाते मग घरी. हा पण त्याला बोलून घ्या बाई चांगलं. हा त्याला सांग ना बाबा तेरी बी चूप पण मेरी बी चूप. चवचे डवळे करायचे नाही. हा मजा करायची गपचीच करायची. हा ते बी देणं घेणं करून. हा मग फुकट नाही. अगं त्याच्यावर मी बरी नाही तर खाय माई खिचडी. मी तेच सांगू राहिले. काय तो नाही तर खाय माई भाकर. मी काय जाऊ का मग? पैशाला काय घेऊन बसते आपलं दुसरं महत्वाचं आहे. एखादा पोर झालं ना आपला जीवन निर्दोष झाला म्हणजे मला कोण नाव ठेवणार असं. येऊ का मग? हा चालेल. काय चाललंय भास्करराव? राम राम. राम राम.
अरे हे ड्रीप पसरायचं इथे ते मर्दा बा मी काय कामाला आलोय तोय ना भाऊ जेव्हा आला तेव्हा काम 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 काय करतो हे गड्याला काम सांगेल होतं गडी बी गेला लग्नाला हा त्याच्या मेवणीचं लग्न आहे तो 8 दिवस येणार नाही हा का त्याच्यामुळे मला हे काम करायची कधी सवय नाही बरं काय म्हणतो मग तू या काय मोठं महत्वाचं कामाला काय महत्व ते सांगू मला असं उजी देतो का डावी देतो का आधी छाप काटा करून पाहू म्हणजे काय हा माझ्या संकटात तू उतरणार का नाही हे बाई मला जे शक्य आहे ना ते करील भाऊ हा? आणि तू जर लयच मोठं काम सांगत नाही असेल मोठं नाही काम सोपंच आहे किंवा मनाजोगतं काम आहे आणि तुला ते करणं गरजेचंच आहे वाटलं मला गरजेचं ते मी करेल ना आनंदाने करील ना तुला खरं सांग का हं, सांग माय आहे मजबुरी अरे काय पैसे लागत आहेत काही पैसा मार्गोळे मावल्या बँक हे बघ, पैसे लागत असेल ना तर 20,000 रुपये पैसे नाही लागते पैसे नको रे बाबा पैसे मागून घे मग काय लागत काय मजबुरी आहे ऐक ना तुला खरं सांग का खरं सांगू माझी बायको आहे ना हं. तिची इतकी हाल सुटली का माप नाही फार काही आजार आहे का नाही आज नाही लय ठणठणी तिची हाऊस पुरवत नाही आपल्याच्यानं अच्छा आपल्याच्या ना म्हणजे तुझ्याकडनं हाऊस पुरी होत नाही मजबुरी आहे ना अच्छा अच्छा म्हणजे काम वासना पूर्ण म्हणजे. हावत नाही अच्छा अच्छा मग आता वय गेलं की काय त्याच्यात हे करतो अरे नाही ना भाऊ आमचं एवढं वय झालं पोर स्वरा झालं नाही काही नाही का कारण कसं आहे मला आहे ना मी मग चिकन दवाखान्यात गेलो इकडे गेलो तिकडे गेलो पण डॉक्टर पण यायची उपाय नाही म्हणून नाही का हा. अरे विषय सोडून दे हरिनाम घे मस्तपैकी पंढरपूरला जा तो विषय डोक्यातून अरे काढतो. ते मला सोड रे मग तिची हाऊस नको करे म्हणजे तिची वाली अजून लय अजून हाऊस आहे तिला यायला आता लय अवघड काम प्रश्न सांगितला गाडा तो काय करावं मला माझं डोकं काम नाही करीत या बाय तुला आपलं घर बिंदास आहे म्हणजे तिला विचारून आलोय काय म्हणलं बास करायला पाठवलं तर चालेल का कुठं तिच्या तो बायको कुठं तो माझ्या पायाखाली वाळू सरकू राहिली अरे आबळा खाली असं मी एकटाच माणूस जन्मलोय हा ना भाऊ हा काय बोल राहिलं तू हा आणि या बाय 2 मास 3 मास सोडून चौथ्या कानून जाता कामा नाही नाही पण मला एक सांग तो विचारलं का हा विचार चायला मला नाही विचारलं माझं नाव बी सांगितलं एखादं पोरसोर झालं ना हां का माझा शेवट झाला यायला पण असं आबळा खाली कधी घडलं नाही ना राव ऐकून घे 3 मास सोडून चौथ्याचं एखाद्याला माहीत झालं तर तिला पोर होईल ना ते तुझ्या नाव टाकीन म्हणजे तू बरं झालं आत्ताच काही घडायच्या अगोदर असं नाही, बोल. नाही, नाही 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 ते ना अरे अरे तुला चान्स येतो चान्स आता तू हालायचं का नाही अरे हाल आहे तर त्या गोष्टी माझं कंट्रोल आहे नको भाऊ ये नाही अरे, आणि तू अरे, डायरेक्ट अरे. पोर झालं तुझं म्हणजे नाव तुला- म्हणजे गावामध्ये मी काय जी इज्जत कमवली ती माती मोल अरे घरात यायचंय तुला अरे हा ना घरात ऐक ना संध्याकाळी ना 8 साडेआठ जेवण खावणं झाले की 9 साडेनऊ वाजले का हा हा तर कपडे उचलायच्या आता तुही बायको हाय गाडी ती नाही नाही आणि मग गोदरे होतं चल ना मंदिरात आणि मंदिरात खेटून आपलं घरी कोण पाहिलं येतं मागच्या दारानं घुसायचं नाही नाही त्या गोदाड्या बिदाड्या नाही आणणार मी पण नाही गोदडे आपलं हाय तो घरी काय गोदाड्या ये नाही का असं काही अड्यावानी करतो मस्त खाट एन्जॉय करायचा मी खाली राहीन तुझ्या देखता त्याला काय होते मला तर ते आता काय बोलावं काय वय का नाही द्यायच्या ना म्हणजे धमकी देतो का तू नाही तर मला लगेच दुसरा पाहिला यायला हे बाय असं आता तो कांगणी बुक केलेली त्याला म्हणायचं उशीर आहे. गप याच्यात पाण्यासारखी बायकून तू त्याच्या मुखात जात नाही बरं या बाबतीत तुला सांग होती मी मला थोडा 1-2 मिनिटं तर थांबशील की नाही? मला विचार तर करू नाही, दे नाही. राव ते मा आधी म्हणत आलं तुम्हाला पोर यायला माझं जर त्याचं पोर झालं तर ते पोर त्याच्या वाणीच होईल शेवटी मग आता काय त्या पुढच्या गोष्टी अरे बाकीचं नको ते बोलू कसं तुम्ही बायको डवळी तू डवळा पोर तरी डवळी होती नसं हा तू. ठीक आहे त्याला विचार मी आता हा मग पण जमा त्याच्यामध्ये काही देणं घेणं काही नाही ना द्यायची तिला एखाद दिवशी थोडेफार किरकोळ काको तुला ते वाट हा नाही नाही, पण अशी बोलीच नाही ना की एवढे हा लाख दे एवढे नाही हजार नाही दे लाखाचा विषयच नाही हा मग ठीक आहे पोर झालं ना लाख रुपये आपल्याकडून बस आ, ते जाऊ दे रे मी 5 पैसे मागणार नाही तुझे हा? कोण. हा तू आपल्याला ओळखलं नाही मग फक्त ती मा बायकोला पोर काढून दे 1 लाख रुपये आपल्याकडून लगेच त्या दिवशी मोजून घे अरे आता तू पाय तर खरी कसा नगीना पोरे झाले पोरे झाला तर 1 लाख पोर झाली तर 2 लाख बरोबर आता सध्या पोरींना बी डिमांड आहेत ना बरोबर मग त्या पुढच्या भानगडी ते तोंडाची वाफ नको गमू आणि निष्कार माझ्या डोक्यामध्ये बी आता जे भरवलं ना एवढं त्याला मी मान्यता देतो आता हा म्हणजे यावेळी खळ नको करू कागण्याला फोन गपरे एवढा पायच्या आईला ते मी काय हे समजतो का काय चल मग चल हा चांगली सुवर्ण संधी समजतो ना मी या मग गोष्टीला. शिवाय या भावात आहे. हा या भावाचा चकट आहे ना चकट भाऊ मग चल
चाल बाई, झाले वांगे खुडून, संध्याकाळपुरतं काम झालंय. ए बाई ग, काय आहे दिसात पावसाळ्यातले किडीचं बदक बाई. ये बाई, ऐ थोडी इकडे येतं का? मला आहे ना भाऊ, तू नक्की विचारले ना त्या बाई? अरे हा ना बाबा, तू डोकं फोडो का तुला फोडो? माझं नाव गाव सांगेल ना. सगळा पाता तुला फोटो दाखवलं, मग त्याच्या पुढं काय सांगायचं? नाही ओळख किती म्हणा तशी ती मला, पर पूर्ण संमती आहे ना. हो पूर्ण. नाही तर काय पळता पळता हाल होतील माझी. नाही मी आहे ना राखण. हा मग ठीक आहे. गजरे ते काय वांगे तोडायचे काम चालले? वांगे तोडून आणले संध्याकाळी, भाजीलाच काही नव्हतं. आले बास करा बाय. हा हेच आहे का भास्कर? हा सगळं सांगितलं बघा. हा का, हा बरं झालं बाई. आता काय अडचण नाही ना. नाही भास्कर राव ही माझी मंडळी. अरे ओळखतो मी. आणि भास्कर राव माझा मित्र आहे बघा. आता हे काय सांगणं झालं का? आपला नेहमी राम राम छाम छाम, कधी का महिना 2 महिने मी येतो ना तुमच्या तिकडं. का करू कांगण्याला फोन? तू या आग्रा दम नको देऊ. हे बाई असं चावनाटावानी बोलतो ना. बरं आहे का तुमचं? हो एकदम बरं आहे. आणि हे सांगून तर माझ्या पोटामध्ये नुसत्या उकळ्या फुटू राहिल्या. त्यांनी सांगितलं का तुम्हाला? सांगितलं सगळं. लय आनंद झाला. सांगितलं ते खरं आहे ना? हा. हा 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 मग मी मागाशी तेच विचारून घेतलं शब्दभर परत. तुम्हाला वाटलं सांगेल नसलं तर चपला होतं ना तसं. मला काय कधी कधी माणसं भरोसा राहत नाही, माणूसाने विश्वासघात करतो. नाही हो, म्हणून मी डबल मागाशी विचारून नाही. घेतलं. मानवरा बी एवढा आहे, हा. पण मग वाह्यात नाही. नाही बरोबर आहे. आणि एवढं सांगणं म्हणजे त्याला काळीच कसं लागत. बरं, मी पण मग आता हे आपल्या तिघांमध्येच राहिलं काय पाहिजे. करू जा. थांब ना, एवढं काय हे झालं? आपल्यापेक्षा त्यांना जास्त ध्यान आलंय. हा, हा. एवढं काय उतळेलपणा करतो तू काही? त्यांना लवकर लागत आहे. हा, ते होईल, तू काळजी नका करू. वय ना पण बरं आता काय भाजी बिजी, काय वांगीची भाजी बनव काळ्या मसाल्याची. तुम्ही बाकी खाला घरी जाऊ. तुम्ही खालाय काही नका करू राव. अहो, तुम्ही वांगे खायला आले का दुसरं खायला आले? अरे ते बी खाऊ. मला आहे ना खरं म्हणजे काळी भाजी लय आवडती वांगीची. एक वेळ मटणाची भाजी नसू दे, पण हे काळी आता तुम्हाला मसाले घालून आहे ना. मी तुम्हाला जेवढं बोलायला लावलं, तुम्ही त्याच्यापेक्षा यांना जास्त बोलून आले का? त्याला- नाही नाही म्हणजे काय? तुम्ही काय पैसे सहित तुम्हाला इकडे राखोळी नाही देईल आम्ही. बरं जाऊ दे. ए, तुला कळलं? ठीक आहे, आलं लक्षात. मा ऐकतो का? तुला कळायला आवडत आहे ना, त्या कांगणीचे मुख्य घेत बस कवर आहे. म्हणजे तुम्हाला जेवणही घालायचं ना. ठीक आहे ते जे महत्वाचा विषय तो हातोळू आपण. बरं मी काय तुझ्या पाहू पटकन आता इकडून पुढे. आजचा पहिला ए, दिवस हा आहे. हा या पटकन जाऊ. मी तर बस व्हिडिओ चला. तुम्ही कुठे बसत्या? बाहेर राखण. बरं 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 ठीक आहे, मग येऊ का? हा काय बेस्ट ऑफ लक म्हणा ना. हा? बेस्ट ऑफ लक. तुम्ही काय कुस्त्या जी खायला नाही चालले? चला. ते बेस्ट ऑफ लक म्हणा ना. का करू त्याला फोन? काय त्या तो बिचाऱ्याने जीव कुठं ठेवला असेल आणि तुम्ही बेस्ट ऑफ लकचा विचार करून राहिले. नाही खरंच त्याचं काळीज आहे ना एकदम मस्त आहे, सुपासारखं. चल माझ्यासारखा माणूस आवडा खाली जाल मला यायला. आता तुम्ही मध्ये येणार आहे तरी त्यांच्या आता हळू 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 लाळ टपकायला सुरुवात होईल. चला. ते दात चपक. चल आवरा टपाटप. आवरा टपाटप. आई ग, गजरे झालं का नाही? आतमध्ये येऊ काय पाहायला? हड हड. राम राम. तर राम राम कवर घालत. बरं गजरे कस काय वाटतंय? छान वाटलं बाई. या दिवसाची किती वर्षापासून वाट पाहत होते बाई. थकले काय? मला विचार ना. कस काय झालं? आतापर्यंत मला म्हणजे काय शब्द शिल्लक नाही, इतका आनंद झाला. हे काय तुला कसं काय वाटलं? मस्त वाटलं. बघा नक्की. आमच्या यांच्यापेक्षा तर चांगलंच वाटलं. हा मग बघा. हे महत्वाचं आहे. मी काय म्हणतो किती दिवसात पोर होईल तिला?
अरे गपरे याला सांगतं काही. अहो ती का काही शेळी का काय मग आता लावली लगेच 5.5 महिन्यानं 2-4 कोकर दिल तुमच्या हातामध्ये. आकलीचा पत्ता आहे काही. मी तारखेटी बुटतो हं? तारखेटी काही करायचं नाही. आता परत कधी येऊ सांगा. रोज 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 नाही. काही मला घरी कोणी विचारणार तू आहे का? का ठेव तुला हटायचं नाही आता. तुम्हाला इकडे मुक्कामी नाही बोलवायचंय, फक्त कार्यक्रमापुरतं. आणि मला एका गोष्टीचा राग आला राव. एवढी गोष्टी तुम्ही उरव काळी जो दगड ठेवून घेतला आणि साधं वांगीची भाजी मागू राहिलो तुमच्याकडून. म्हणजे शिल्लक गोष्टीवरून काय होतं, मोठमोठ्या गोष्टी हुकल्या जातात. ध्यानात तुम्ही धरा. ना म्हणजे तुम्ही आता काटा काढायचं मॉल घेऊन राहिले काय अरे तसं नाही. मग? उलट तुम्हाला पैसे घ्यायला जाऊ दे, पाहिजे. आता पहिला टाइम आहे वांग्या भाजीची केलं कॅन्सल. पण मला आहे ना मी काय म्हणतो, म्हणजे आता ही एवढी कदर काढून ये पदर द्यायचं काय? नाही 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 मग एवढी काढले मग काय वांग्याची भाजी बाई, नाही. तुम्ही काय तुम्हाला हुंड्यात येईल वांगे नाही बाई? आवडतं ना कमी कच्चे वांगे खा लागलं तर आणि त्याच्या कॉलचा खा म्हणजे झाली काळी भाजी पाणी पिवा. म्हणजे तुमच्या दोघं नवरा बायकोचं म्हणणं आहे का फक्त एवढ्याच कामासाठी? हा, ते पाहू हरकत अजून. नाही, हरकत नाही. मी काय म्हणते नंतर प्रेम प्रकरण जर वाढलं ना आपलं तर मग पाहू. अरे वाढवायचंच आहे म्हणे. हा वाढलं तर म्हणजे आता काय? तुमची कशी भावना बसली माय तुम्हाला बरं वाटलं का नाही वाटलं हा हा, हा. त्याच्यावर राहीन ना. बरं बरं. मग म्हणजे जेवण खाऊन झालं ना बरं वाटेल मला थोडस असं म्हणतो. जेवण करून नाही जात जेवण करून यात जायचं करून यायला काय. बरं ठीक आहे. सगळे दार मोकळे नाही तुम्हाला. अरे हा ना बाबा येऊ का मग? हा येऊ का? हा हा या हा या ना. बरं गजरे हम्म. कस काय माणूस आहे? चांगलं आहे भाई. हं? मग कार्यक्रमच फिट झाला एकदम. हा का मग चल आता घरी ते मला वाढून चल. आताच मी पोटभर जेवण हा चला. खुश झालो आज, मी खुश. बी जेवले बाई पोटभर. आता आजपासून मला रोजचं जेवायला नाही दिलं तरी चालेल. आता आहे चला. ना असे अंडे बिंडे फोडून त्याचं हा हा चला. खाऊन दे अंडे पोटभर. फोडते ना. हा इकडून माग आहे ना मग पोटात घास जात नव्हता. हा हा चला.